ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्किल सेंटरचं उद्घाटन केलं। टाटा ग्रुपची सोशल कमिटमेंटचं ते उदाहरण होतं। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रतन टाटा एकदा जात असताना त्यांनी एका कुटुंबाला बघितलं जे एका स्कूटरवरून 3 मुलांना घेऊन जात होते। त्यांनी ताबडतोब नॅनो गाडीची निर्मिती केली आणि सर्वसामान्य माणसाला वापरता येण्यासारखी गाडी त्यांनी तयार केली। त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची कंपनी ज्यावेळेला अडचणीमध्ये होती त्यावेळेला फोर्ड कंपनीला त्यांनी विचारणा केली की टाटा मोटर्स तुम्ही विकत घेता का। त्यावेळेला त्यांना अतिशय अपमानास्पद अशी वागणूक मिळाली। त्याच रतन टाटांनी जगातल्या सर्वोत्कृष्ट मोटर तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतल्या, ही वस्तुस्थिती आहे। आणि टाटा ग्रुपचा विस्तार अगदी चहापासून ते डिफेन्स मशिनरीपर्यंत आणि डिफेन्स व्हेकल्सपर्यंत गेला। आणि एवढ्याच पुरतं न थांबता विमान क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या देशाला कशा रीतीने स्वयंपूर्ण करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून त्या व्यवसायामध्ये सुद्धा झेप घेतली। असा हा एक भीष्माचार्य म्हणता येईल। भारतीय जे उद्योग जगत आहे त्याच्यामधला भीष्माचार्याला आज आपण हरपलेलो आहोत। संपूर्ण मुंबई शोकाकुल आहे, महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि भारत देश शोकाकुल आहे। भारताच्या या सुपुत्राला मी मुंबईकर जनतेच्या वतीने मुंबईचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदान मुंबईकर, महाराष्ट्राची जनता आणि भारताची जनता कायम लक्षात ठेवील। त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना। सर, उद्या कोणते कार्यक्रम आहेत राज्यातील की फक्त मुंबईतील राज्यात कार्यक्रम आहेत ते रद्द झालेले आहेत? राज्यातील मला आता मी आज मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आणि मुख्यमंत्री मुंबईमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार आणि त्यांना दर्शनासाठी ठेवलेलं असल्यामुळे मुंबईतले कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत। दुःखद अशा प्रकारची घटना आहे। श्री रतन टाटा, हळू आवाज करू नका। श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता। रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्याचसोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला। जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली, पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली आणि त्यातून टाटा ट्रस्टने केलेलं जे काही कार्य आहे विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाजोपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत। त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे। खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। देखिए, रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी और उसके साथ साथ अपनी संपत्ति को टाटा ट्रस्ट में विलीन करते हुए उन्होंने इस विश्वस्त व्यवस्था से, ट्रस्ट से जिस प्रकार के फिलैंथ्रोपिक काम उन्होंने किए हैं, चाहे वो शिक्षा के क्षेत्र में हो, चिकित्सा के क्षेत्र में हो, रिसर्च के क्षेत्र में हो,
बुनियादी क्षेत्र में हो, समाज और देश के उपयोगी जो कार्य उन्होंने टाटा ट्रस्ट के माध्यम से किए हैं, मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग है उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है। मुझे लगता है कि भारत हैज लॉस्ट इट्स रत्ना। रतन टाटा उन जैसे लोगों में से हैं जो सिर्फ उनके निजी लोगों के लिए काम नहीं करते हैं, पूरे समाज के लिए जो उनका योगदान रहा है। टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो, आबाजी थाते कैंसर हॉस्पिटल हो, जो उन्होंने रूरल डेवलपमेंट के लिए किया है, जो युवाओं के लिए वीसीज को लेके फंड किया है। एक ही लक्ष्य रहा है उनकी जिंदगी में कि जो पैसा वो कमाएं वो सिर्फ समाज सेवा और समाज के लिए वो खर्च करें ताकि समाज अच्छा हो। मुझे लगता है कि पीढ़ी पीढ़ी हम याद रखेंगे हमारे इस भारत रत्न को। भारत को किस तरह से कमी महसूस होगी उनकी? मुझे लगता है कि ना सिर्फ भारत, हर विश्व की बात करें तो ये एक उदाहरण है, एक इंडस्ट्रियलिस्ट, लेकिन एक इंडस्ट्रियलिस्ट फिलैंथ्रोपिस्ट, एक सोशल रिफॉर्मर, क्योंकि जो काम उन्होंने किया उससे एक चीज स्पष्ट है कि युवा की जिंदगी हो, कैंसर पेशेंट्स की जिंदगी हो, कुत्ते की जिंदगी हो, कोई भी वर्ग, स्तर, जात पात, धर्म में न जाते हुए ही वॉज ट्रूली अ ग्लोबल आइकॉन। So in that sense, I feel India has lost its crown. But having said that, I hope the Tata Trust live up to this legacy.